जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला। भ्याड हल्ल्यामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे, तर पर्यटकांसह अनेक स्थानिक नागरिक देखील जखमी झालेले आहेत। महाराष्ट्रातील अनेक पर्यटक त्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत। तर रुपाली पाटील ठोंबरे देखील आपल्यासोबत जोडल्या जातात, त्या देखील काश्मीरमध्ये अडकलेल्या आहेत। रुपालीताई, तुम्ही आता सुखरूप आहात का? तुम्ही काश्मीरच्या नेमक्या कोणत्या भागात आहात? हो, आम्ही सुखरूप आहोत। आम्ही श्रीनगर मध्ये आहोत। बरं, कालच आम्ही हा हल्ला झाल्यानंतर गुलमर्ग वरनं श्रीनगरला काल रात्री आलेलो आहोत आणि इथे आम्ही सुखरूप आहोत। प्रशासनाशी आमचा संपर्क झालेला आहे आणि ते जहाजाची विमाने इथे आमच्यासाठी पाठवत आहे आणि आता आम्ही इथनं थोड्याच वेळानंतर विमानतळावर निघणार आहोत। तुमची विमानतळापर्यंत जाण्यासाठी कशा पद्धतीची सोय स्थानिक प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे की तुम्ही खासगी तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे? आम्ही जिथे आम्हाला सुरक्षित ठेवण्यात आलेलं आहे तिथे डिफेन्सची सगळी लोक आलेली आहेत। जवळजवळ पर्यटन नाही म्हणलं तरी 60-65% महाराष्ट्रीयन आहे, बरं, कर्नाटकाचे आहेत, गुजरातचे आहेत। तर प्रत्येकाने आपल्या आपल्या प्रशासनाशी कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि प्रत्येक प्रशासनाच्या माणसांनी तिथं लोक पाठवलेली आहेत। आमचीही तिकीट झालेली आहेत आणि आम्ही दुपारी विमानाने येत आहोत। अगदी ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी तुम्ही गेलेला होतात का? हल्ला झाला त्यावेळेस तुम्ही नेमक्या कुठे होत्यात? हो, त्या ठिकाणी त्या पहलगामला वरती जो काय नाव आहे का, बैसर ना, बैसर म्हणून जे आहे ते, तुम्हाला सांगते ती जागा अशी आहे की खालनं अजिबात कोणतीही सुविधा नाही। जंगल आणि नदी आणि पायवाट आहे, त्याच्यावरनं ते घोडे आपल्याला वर नेतात। आणि माझा जो आम्ही जे तिथले फोटो आहेत, हा जो हल्ल्याचा व्हिडिओ बघितल्यानंतर आम्ही खरं हादरलो, कारण का त्याच ठिकाणी आम्ही काल आदल्या दिवशी जाऊन आलेलो आहोत। त्यावेळी अशी कोणतीही परिस्थिती नव्हती। अचानक ही गोष्ट जी झालेली, हल्ला झालेला आहे, तिथून खाली आणायला जखमींना 2-2 आणि 3-3 तासाशिवाय पर्याय नाही। आणि दुसरी गोष्ट की काही लोकांना आज सकाळी आणलेलं आहे, त्यामुळे मेडिकल सुविधा सुद्धा मिळालेल्या नाहीयेत आणि सर्व पर्यटन खूप घाबरलेले आहेत। 2 ते 3 हजार पर्यटक एका वेळी तिथे असतात आणि ही सगळी मदत तिथल्या लोकल लोकांवर खरं असते आणि ती लोक खूप प्रेमाने चांगल्या याने आम्हाला वर नेणं, खाली आणणं, या सगळ्या गोष्टी केल्या। अगदी पण कालचा जो काही रुपालीताई, महत्त्वाचा मुद्दा, काही वेळापूर्वी छावा संघटनेचे धनंजय जाधव लोकशाही मराठी सोबत संवाद साधत होते, ते देखील काश्मीरमध्येच अडकलेले आहेत। एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांनी अशी भूमिका घेतली की जोपर्यंत महाराष्ट्रातील सगळे पर्यटक महाराष्ट्रामध्ये पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या मदतीसाठी काश्मीरमध्येच राहणार आहे। तशा पद्धतीची भूमिका, कारण तुम्ही देखील महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असता, त्या दृष्टिकोनातून आपल्या पर्यटकांना मदत करण्यासाठी शेवटपर्यंत त्या ठिकाणी थांबण्याची काही भूमिका घेणार आहात का? 100% आमच्या पक्षाचे आरिफ म्हणून इथे आलेले आहेत। मी कालपासूनच नाशिकची लोक आहेत, अहमदाबादची लोक आहेत, त्यांची सगळ्यांची तिकीटं माननीय अजितदादा असतील, मुरली मोहोळ असतील, खास विमानं त्यांच्यासाठी तयार ठेवलेली आहेत। त्या लोकांना घेऊन मी आता निघत आहे। माझी टोटल 12 जणांची, माझ्या भावांची फॅमिली, 2 भावांची फॅमिली, माझी स्वतःची फॅमिली, आम्ही 12 जण आहोत। हे नाशिकचे आहेत, हे 4 जण फॅमिली आले होते। त्याच्यानंतर अहमदाबादची फॅमिली आहे, ती 4 जणांची आहेत। ज्यांना जे माझ्या संपर्कात आले, ज्यांच्याशी संपर्क साधतोय, त्यांच्या सगळ्यांची सोय आम्ही विमानतळापर्यंत नेऊन विमानाने त्यांच्या राज्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचं चालू आहे। तसंच आरिफ म्हणून जे आमचे एनसीपीचे प्रेसिडेंट जम्मू काश्मीरचे आहेत, ते सुद्धा पुण्यावरनं 70 जणांचा ग्रुप आलेला आहे, त्यांच्या तिथे गेलेले आहेत। त्यामुळे जेवढे महाराष्ट्रातील पर्यटन आहे त्यांचा कनेक्ट करून महाराष्ट्राच्या सरकारसोबत बोलून ही सगळी मंडळी आजच हे पर्यटन आम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत। अगदी रुपालीताई, बैसरांच्या पठारावर हा दहशतवादी हल्ला करण्यात आला, तुम्ही त्या ठिकाणी होता, ज्यावेळेस गेल्या होता त्यावेळेस त्या ठिकाणी काही सुरक्षा व्यवस्था होती का? काही पोलीस त्या ठिकाणी तैनात होते का? कारण हजारो पर्यटक या ठिकाणी जात असतात। अगदी, कारण काही वेळापूर्वी कल्याणकर कुटुंब देखील आमच्यासोबत जोडलेलं होतं, त्यांनी देखील या संदर्भात चर्चा केलेली होती की त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस पोहोचलो त्यावेळेस सुरक्षा व्यवस्था तैनात नव्हती। तुम्ही ज्या ठिकाणी पोहोचला होता त्यावेळेसची परिस्थिती नेमकी कशी होती? सुरक्षेसाठी काही जवान त्या ठिकाणी होते का? पहलगामला कोणतीही सुरक्षा नव्हती, कोणतेही डिफेन्स तिथे नव्हते।
तिथले जे लोकल लोक आहेत तीच लोक सुरक्षितेने वर न्यायची की बहन जे आप टेन्शन मत लो हम है. आणि खरंच तिथली जी लोकल लोक आहेत काश्मीरी सगळी लोक ती सगळे आम्हाला सुरक्षितेने वर नेऊन खाली आणण्याचं काम करत होते. त्याच्यामुळे सुरक्षा तिथे नव्हती. वास्तविक पाहता डिफेन्सची तिचं किंवा सुरक्षा असणं गरजेचं होतं, कारण का हा जो हल्ला झालेला आहे जवळजवळ खालनं वर 1.5 तास लागतो. म्हणजे त्या किलो वरती कुठले वर जे बर्फाचे डोंगर आहेत जे मिनी बरं. हो. स्वित्झर्लंड म्हणलं जातं तिथं कुणीही नाही, फक्त तिथले लोकल लोक मॅगी चहा कॉफी देतात. काश्मीरी ड्रेस घालून फोटो काढणं त्या थंड हवेच्या ठिकाणी आणि थंड -मध्ये डिग्री असते. परंतु डोंगराच्या पलीकडच्या आणि अलीकडच्या ज्या काही आम्ही जात असताना हो. आम्हाला ती भीती वाटली होती, परंतु त्या लोकल लोकांमुळे आम्ही गेलो होतो आणि सुरक्षितपणे आलो होतो. कुठलीही सैनिक किंवा डिफेन्सची लोक तिथं नव्हती. वास्तविक पाहता तिथं गरज होती. मला वाटतं याच परिस्थितीचा फायदा घेऊन या दहशतवाद्यांनी तिथे तो हल्ला केलेला आहे, कारण का डिफेन्स तिथं कुणी रुपालीताई, पुण्यातीलच कुटुंब कल्याणकर कुटुंब देखील काश्मीरमध्ये अडकलेलं आहे. काही वेळापूर्वी त्यांनी लोकशाही मराठीच्या माध्यमातून सरकारकडे विनंती देखील केली. त्यांच्यासोबत काही लहान मुलं देखील आहे. एक पुणेकर म्हणून तुमच्या पुण्यातले नागरिक अडकलेले आहेत, त्यांना आणण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार आहात का? त्यांच्यासोबत संवाद साधणार आहात? 100% माझ्यासोबत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून माझ्यासोबत त्यांना आणण्याचा संबंध आणि तशी सोय आम्ही करत आहोत सरकारच्या माध्यमातून. फक्त त्यांचा कॉन्टॅक्ट झाला नाही. इथे प्रॉब्लेम असा आहे की प्रिपेड कॉल कुणाचे इथे चालत नाही, नंबर नाहीयेत, आमचं कम्युनिकेशन होत नाहीये. आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून जेवढ्यांचं कम्युनिकेशन होतंय ती सगळी लोक आम्ही पुण्याला घेऊन येत आहोत. अगदी जी कल्याणकर फॅमिली आहे त्यांचा संपर्क आम्ही तुमच्यासोबत करून देतो. लोकशाही मराठीच्या माध्यमातून हा संपर्क आम्ही करून देतो. तुम्ही नक्की त्यांना सहकार्य कराल अशी देखील अपेक्षा आहे. 100%. तुम्ही लोकशाही मराठी सोबत जोडला गेलात त्याबद्दल धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.